नमस्कार मित्रांनो. आजचा अनुभव ऐकण्याआधी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला असेच अगदी खरे आणि अंगावर काटा आणणारे भयानक अनुभव ऐकायला आवडत असतील, तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. कारण आजचा प्रवास खूप भयानक असणार आहे. ही कथा माझ्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका काकांनी मला सांगितली आहे. त्यामुळे ही कथा काल्पनिक म्हणून ऐकावी, पण यातून मिळणारा थरार अगदी खराखुरा आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. रात्रीचे 10 वाजून गेले असावेत. हिवाळ्याचे दिवस असल्यानं वातावरणात आधीच गारठा होता. महामार्गावरची वाहतूक मंदावली होती आणि दुतर्फा असलेली झाडी अंधारात एखाद्या राक्षसासारखी स्तब्ध उभी होती. सुधीर आपल्या जुन्या बाईकवरून घराच्या दिशेनं निघाला होता. आज त्याच्या एका जवळच्या मित्राची पार्टी होती आणि तिथे सुधीरनं प्रमाणापेक्षा खूप जास्त दारू पिली होती. दारूची नशा त्याच्या डोक्यात इतकी भिनली होती की त्याला बाईक नीट सांभाळता येत नव्हती. त्याचे डोळे लाल झाले होते आणि नशेत असल्यामुळे त्याच्या मूत्राशयावरचा ताबा सुटला होता. त्याला वारंवार लघवीला लागत होती. गाडी चालवता चालवता समोर महामार्गावर एक जुना दगडी नदीचा पूल आला. हा पूल ब्रिटिशकालीन होता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना इतकी गंधाट झाडीझुडपं होती की दिवसाही तिथे जायला लोक घाबरायचे. पुलाच्या खालून नदीच्या पाण्याचा एक संथ, संशयास्पद आवाज येत होता. सुधीरनं आपली बाईक पुलाच्या अगदी सुरुवातीला डाव्या बाजूला लावली. नशेत असल्यामुळे त्याला कुठल्याही धोक्याची जाणीव नव्हती. तो चालत चालत पुलाच्या खाली नदीच्या पात्राच्या दिशेनं गेला. तिथलं वातावरण खूप थंड आणि ओलसर होतं. एका मोठ्या जुन्या झाडाच्या आडोशाला जाऊन सुधीर लघवी करू लागला. दारूच्या उबेत त्याला आजूबाजूच्या थंडीची जाणीव नव्हती. पण अचानक तो लघवी करत असतानाच त्याच्या समोरील दाट झाडीमधून कसला तरी आवाज आला. जणू काही झाडाच्या वाळलेल्या फांद्या आणि पानं कोणीतरी मुद्दाम हलवत होतं. सुधीरनं डोळे बारीक करून तिकडे पाहिलं, पण नशेत असल्यानं त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं. त्यानं मान झटकली आणि तो पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. पण पुढच्याच क्षणी वापस तोच आवाज आला. यावेळी तो आवाज फक्त पानांचा नव्हता. जणू काही कोणीतरी ओल्या पायांनी त्या वाळलेल्या पानांवरून चालत सुधीरच्या दिशेनं येत होतं. सुधीरनं घाईघाईनं आवरलं आणि तो मागे फिरला. आता मात्र त्याच्या मनात कुठेतरी भीतीची पहिली ठिणगी पडली होती. तो गारीपाशी जाण्यासाठी धावणार इतक्यात त्याच्या पाठीमागून त्या दाट झाडीच्या काळोखातून एक अतिशय संथ, बारीक आणि कानात सुई टोचावी तसा भयानक आवाज आला. मी पण येऊ का? सुधीरचे पाय जागच्या जागी खिळले. त्या शांत निर्जन रात्री तो आवाज ऐकून त्याच्या अंगावरचे सगळे केस उभे राहिले. त्याची छाती जोरात धडधरू लागली. त्यानं भीत भीत मागे वळून बघितलं. पण तिथे पाठीमागे दूरवर कोणीच नव्हतं. फक्त अंधार आणि झाडांच्या काळ्या सावल्या होत्या. सुधीरला वाटलं, आपण जास्त दारू पिलीये. आपल्याला नक्कीच भास झालाय. त्यानं कसाबसा स्वतःचा श्वास सावरला. मनाची समजूत घातली आणि तो गाडीच्या दिशेनं 2 पाऊल पुढे टाकला. तो गाडीपाशी पोहोचणार तितक्यात पुन्हा तोच आवाज अगदी त्याच्या कानाच्या मागे कोणाच्या तरी थंड श्वासासह आला. मी पण येऊ का? आता मात्र सुधीरची दारूची नशा एका सेकंदात उतरल्यासारखी झाली. भीतीमुळे त्याच्या अंगाला थरथरा काप सुटला. त्याला कळेना की आपल्या मागे नक्की कोण आहे. काय झालं काय माहीत, पण भीतीच्या आणि नशेतल्या अतिरेकात त्यानं मागे न बघताच हवेक उत्तर दिलं. चल. तो चल म्हणायचा अवकाश, आजूबाजूच्या हवेतला गारठा अचानक दसपटीनं वाढला आणि त्या दाट झाडीमधून एका बाईच्या अमानुष, घोगऱ्या आणि कान फाडणाऱ्या हसण्याचा
भयानक आवाज घुमला. सुधीरनं मागचा पुढचा विचार न करता बाईकवर उडी मारली, जोरात किक मारली आणि ॲक्सिलेटर पूर्ण फिरवून तो सुसाईड वेगाने घराच्या दिशेनं पळाला. कसाबसा तो घरी पोहोचला. घराबाहेर गाडी लावून त्यानं धाड धाड दरवाजा वाजवला. त्याच्या आईनं दरवाजा उघडला. सुधीर भीतीनं इतका गोठला होता की तो आईशी एक शब्दही बोलला नाही. तो तसाच सरळ आपल्या रूममध्ये गेला आणि अंगावर पांघरून घेऊन झोपला. रात्रीचे साधारण 12 वाजून गेले असतील. सुधीरची नशा आता पूर्णपणे उतरली होती. खोलीत मिट्ट अंधार होता. फक्त खिडकीच्या फटीतून चंद्राचा फिक्कट पांढरा प्रकाश आत येत होता. खोलीतली शांतता भयानक होती. पण अचानक सुधीरच्या कानावर एक विचित्र आवाज पडला. कोठून तरी कोणाच्या तरी रडण्याचा बारीक आवाज येत होता. सुधीरची झोप उडाली. त्यानं पांढऱ्या पडलेल्या डोळ्यांनी खोलीच्या कोपऱ्यात पाहिलं आणि त्याचे डोळे जागीच गोखले. खोलीच्या डाव्या कोपऱ्यात जमिनीवर एक बाई बसली होती. तिचे केस अस्ताव्यस्त विखुरलेले होते. पाठीवरून जमिनीवर रेंगाळत होते. तिनं आपलं डोकं दोनही मांड्यांमध्ये घट्ट लपवलं होतं आणि ती हुंदके देऊन रडत होती. सुधीर कमालीचा घाबरला. आपली खोली आतून बंद असताना ही बाई इथे कशी आली? त्यानं कोरड्या पडलेल्या घशातून थरथरत्या आवाजात विचारलं, को कोण आहे तू? माझ्या खोलीत कशी आलीस? त्या बाईनं रडणं अचानक थांबवलं. खोलीतली हवा एका क्षणासाठी थांबल्यासारखी झाली. तिनं संथपणे आपलं डोकं मांड्यांमधून वर काढलं आणि सरळ सुधीरकडे पाहिलं. चंद्राच्या त्या पांढऱ्या प्रकाशात तिचा चेहरा दिसला आणि सुधीरच्या तोंडातून ओरडण्याचा आवाजही निघाला नाही. तिचा चेहरा पूर्णपणे सडलेला होता. त्वचा काळी कभिन्न पडून लोंबकाळत होती. गालाचं मांस कुजल्यामुळे आतले दात दिसत होते आणि तिचे डोळ्यांमध्ये बाहुल्या नव्हत्या. ते पूर्णपणे पांढरे फटफटीत आणि आंधळ्यासारखे होते. ती सुधीरकडे बघत अमानुषपणे हसली. तिचा आवाज एखाद्या फाटलेल्या वाद्यासारखा घोगरा आणि भयानक होता. तूच तर मला घेऊन आलास. तुझ्या मानगुटीवर बसवून. ही 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 आता तू माझं झाड आहेस. सुधीर भीतीनं ओरडणार तेवढ्यात त्या पांढऱ्या डोळ्यांच्या आकृतीनं सुधीरच्या अंगावर सरळ झेप घेतली. पुढच्याच क्षणी खोलीत सगळं शांत झालं. पण आता जो खाटेवर बसला होता तो सुधीर नव्हता. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते आणि चेहऱ्यावरचे भाव हिंस्र प्राण्यासारखे झाले होते. तो खाटेवरून एखाद्या जनावरासारखा 4 पायांवर, 2 हात आणि 2 पायांवर रेंगाळत खाली उतरला. तो खोलीचा दरवाजा एका झटक्यात उघडून बाहेर आला. त्याच्या चालण्यात माणसासारखेपणा नव्हता. तो एका जंगली पशुसारखा चालत किचनमध्ये गेला. किचनमध्ये जाऊन त्यानं गॅसवर ठेवलेला भाताचा मोठा टोप खाली ओढला. टोप खाली पडल्याचा मोठा आवाज झाला. पण सुधीरला त्याचं काहीच नव्हतं. टोपामध्ये रात्रीचा जितका भात आणि जेवण उरलं होतं ते सगळं त्यानं दोनही हातांनी तोंडावर फासत जनावरासारखं हापापून संपवून टाकलं. तरीही त्याची भूक भागली नाही. त्याचे पांढरे डोळे फ्रीजकडे गेले. तो जमिनीवर रेंगाळत फ्रीजपाशी आला. फ्रीजचा दरवाजा एका झटक्यात ओढून त्यानं आत ठेवलेली कच्ची भाजी, फ्रीजमधलं कच्चे चिकन, जे काही हाताला लागेल ते एका हिंस्र पशुसारखं तो चावून चावून खाऊ लागला. हाडांचा कुरकुर असा आवाज किचनमध्ये घुमू लागला. त्या विचित्र आवाजानं सुधीरची आई दचकून जागी झाली. ती धावत किचनमध्ये आली आणि समोरचं दृश्य बघून ती जागीच गोठली. तिचा मुलगा जमिनीवर बसून कच्चं मांस खात होता. सुधीर, सुधीर काय करतोयस हे? ती रडत ओरडली. सुधीरनं खाणं थांबवलं.
त्यानं आपली मान अतिशय विचित्र कोनात मागे वळवली. त्याचे डोळे पांढरे होते आणि तोंडातून कच्च्या रक्ताचा आणि अन्नाचा दुर्गंध येत होता. तेवढ्यात आतून सुधीरची बहीणही आली. समोरचा सुधीर बघून त्या दोघी माय लेकी भीतीनं थरथर कापू लागल्या. सुधीर त्यांच्याकडे बघून एका घोगऱ्या अकराळ विक्राळ आवाजात ओरडला. थेरडे, थेरडे मला खायला दे, मला खायला दे, अजून खायला दे, अजून खायला दे, तर नाहीतर तुझ्या या मुलीला तुझ्या या मुलीलाच कच्ची खाऊन टाकीन. कच्ची खाऊन टाकीन. सुधीरची आई भीतीनं रडू लागली. तिनं घाईघाईनं रात्रीचा उरलेला सगळा भात, जेवण, जे काही होतं ते गोळा केलं आणि सुधीरच्या समोर टोपामध्ये टाकलं. सुधीरनं ते जेवणही काही मिनिटात संपवलं आणि तो तशाच जनावराच्या अवस्थेत रेंगाळत आतल्या रूममध्ये गेला आणि जमिनीवरच पालथा झोपला. आई आणि बहीण भीतीनं रात्रभर बाहेर हॉलमध्येच एकमेकींना घट्ट धरून रडत बसून राहिल्या. सकाळ कधी होते याची त्या वाट पाहत होत्या. सकाळ झाली, पण सुधीरच्या घरातली ती काळी रात्र अजून संपली नव्हती. आईनं तातडीनं आजूबाजूच्या गावातील लोकांना, नातेवाईकांना आणि मित्रांना बोलावून घेतलं. सुधीरच्या अंगात काहीतरी अमानुष शक्ती आलीये हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. सगळे एकत्र होऊन सुधीरच्या रूममध्ये गेले. सुधीर तिथे जमिनीवर पांढरे डोळे उघडे ठेवून शांत निजला होता. त्याचा तो भयानक अवतार बघून सगळ्यांनी ठरवलं की याला तातडीनं गाडीत टाकून एखाद्या पुजाऱ्याकडे किंवा जाणकाराकडे घेऊन जावं लागेल. नातेवाईकांनी आणि मित्रांनी सुधीरला उठवण्याचा प्रयत्न केला. पण जसा त्यांनी त्याला हात लावला, सुधीरच्या अंगातल्या त्या शक्तीनं एक भयानक किंचाळी मारली. त्याला पकडण्यासाठी गावातील तब्बल 10 धष्टपुष्ट लोक पुढे आले. त्या 10 लोकांनी सुधीरचे हात आणि पाय घट्ट धरून ठेवले होते. पण पुढच्याच क्षणी सुधीरच्या शरीरातून एक अमानुष शक्ती प्रकट झाली. त्यानं एकाच झटक्यात त्या 10 लोकांना उचलून खोलीच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात फेकून दिलं. खोलीत एकच हाहाकार उडाला. कोणालाच काही कळेना की एका साध्या माणसात इतकी ताकद कुठून आली. तेवढ्यात बाहेरून रस्त्यावरून एक मौलवी बाबा चालले होते. घरातला हा आरडाओरडा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकून ते स्वतःहून घराच्या आत आले. मौलवींना बघताच सुधीरच्या अंगातल्या त्या शक्तीचा रंग बदलला. मौलवींच्या गळ्यात असलेल्या पवित्र माळा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून ती शक्ती घाबरली. सुधीर सगळ्यांना बाजूला ढकलून पुन्हा आतल्या रूममध्ये पळाला आणि आतून दरवाजा बंद करून जोरात ओरडू लागला. निघून जा इथून, निघून जा, नाहीतर तुला सोडणार नाही मी. मौलवींनी परिस्थिती ओळखली. त्यांनी सुधीरच्या आईला बाजूला घेतलं आणि विचारलं, "माजी, काल रात्रीपासून यानं काय काय खाल्लंय?" आई रडत रडत म्हणाली, "बाबा, यानं रात्री 3 मोठे टोप भात आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या 3 कोंबड्या, सगळं कच्चं मांस हाडांसकट संपून टाकलं." मौलवींनी गंभीरपणे मान हलवली. "अरे रे रे, जे करायला नको होतं तेच केलं तुम्ही. भूतबाधा झालेल्या शरीराला अन्न देऊन तुम्ही त्या अंगातल्या शक्तीला अजून बळकट केलं. आता ती इतक्या सहज सोडणार नाही." मौलवी कडक आवाजात म्हणाले, "चला, आत या." त्या रूममधून सुधीरचा तो विचित्र घोगरा आवाज अजूनही येत होता. मौलवींनी खोलीच्या दरवाजापाशी जाऊन काही पवित्र मंत्रांचं पठण सुरू केले. जसे मंत्र हवेत घुमू लागले, सुधीरच्या अंगातली ती शक्ती वेदनेनं किंचाळू लागली. ज्या माणसाला 10 माणसं उचलत नव्हती, मौलवींच्या मंत्रांच्या प्रभावानं तो शांत झाला आणि आता फक्त 4 जणांनी त्याला सहज उचलून बाहेर हॉलमध्ये आणून एका खुर्चीवर बसवलं. सुधीरची मान एका बाजूला कलली होती आणि डोळे पांढरे झाले होते. मौलवींनी सुधीरच्या समोर उभं राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून कडक आवाजात विचारलं, "कोण आहेस तू?"
आणि या निष्पाप मुलाच्या शरीरात का आलीस? सांग. सुधीरच्या तोंडातून त्या बाईचा अत्यंत घोगरा, जुना आणि चिखलातून आल्यासारखा आवाज आला. मी सुरेखा. मी याच नदीत बुडून मेले होते. काल रात्री हा दारू पिऊन त्या नदीच्या पुलापाशी आला होता. याला बघून मला माझं माध्यम मिळालं. मी याला आता कधीच सोडणार नाही. मौलवींनी कडकडले. तुला काय पाहिजे याला सोडायला? काय इच्छा आहे तुझी? बोल. ती आकृती सुधीरच्या आवाजात अमानुषपणे हसली आणि बोली, मला नरबळी पाहिजे. या मुलाचा बळी पाहिजे. तरच मी जाईन. ही 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 ही. मौलवींचा राग आता अनावर झाला होता. तू अशी सरळ मार्गाने जाणार नाहीस. मौलवींनी आपल्या पाशी असलेला पवित्र मोराचा पिसारा काढला. त्यांनी सुधीरच्या डोक्यावर, अंगावर तो पिसारा मारत मोठ्या आवाजात मंत्रपठण सुरू केलं. प्रत्येक मंत्राबरोबर सुधीरच्या अंगातली ती सुरेखा नावाची शक्ती वेड्यासारखी ओरडू लागली. तिची मान गोल गोल फिरू लागली. सोडा मला, जळतंय माझं शरीर, सोडा मला, ती ओरडत होती. मौलवींनी सुधीरच्या आईला सांगितलं, या मुलानं काल रात्री घालून गेलेले कपडे कुठेत? ते आणा. आईनं धावत जाऊन सुधीरचे रात्रीचे ते मातीनं माखलेले कपडे आणले. मौलवींनी ते कपडे घेतले. त्यावर काही पवित्र पाणी शिंपडलं आणि ते कपडे एका जुन्या फडक्यात बांधून त्याचं एक घट्ट गाठोडं तयार केलं. मौलवी सुधीरच्या मोठ्या भावाकडे वळले आणि म्हणाले, हे गाठोडं घे. आत्ताच्या आत्ता ज्या नदीच्या पुलापाशी सुधीर काल रात्री थांबला होता, त्याच ठिकाणी जा. हे गाठोडं तिथे नदीच्या पात्रात पुलावरून खाली टाकून दे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव. गाठोडं टाकल्यानंतर तिथून सरळ मागे निघून यायचं. मागून कितीही आवाज आले, कोणीही तुला हाक मारली, तरी मागे वळून बघायचं नाही. जर मागे वळून पाहिलंस, तर ती तुझ्या मानगुटीवर बसेल. मौलवींनी घरच्यांना सांगितलं, प्रत्येक महिन्याला तुमच्या कुलदैवाला जाऊन या. घरी नियमित देवपूजा करा. एवढं सांगून मौलवींनी सुधीरच्या डोक्यावर हात ठेवला. सुधीर एका मोठा झटक्यासह खुर्चीवरून खाली पडला आणि पूर्णपणे शुद्धीवर आला. त्याला रात्री काय घडलं यातलं काहीच आठवत नव्हतं. सुधीरचा मोठा भाऊ ते कपड्यांचे गाठोडं घेऊन तातडीनं गाडीवरून त्या नदीच्या पुलापाशी पोहोचला. दुपारची वेळ होती, पण तरीही त्या पुलापाशी एक भयानक शांतता होती. वाऱ्याचा आवाजही तिथे भीतीदायक वाटत होता. भावानं गाडी पुलावर थांबवली. त्यानं इकडे तिकडे न बघता ते गाठोडं पुलावरून खाली नदीच्या खोल पाण्यात फेकून दिलं. गाठोडं पाण्यात पडताच एक विचित्र बुडबुड्यांचा आणि चिखलाचा आवाज आला. गुळुलुलू. मौलवींनी सांगितल्याप्रमाणे तो भाऊ लगेच मागे फिरला आणि आपल्या गाडीच्या दिशेनं जाऊ लागला. त्याचे पाय थरथरत होते. त्यानं मनात ठरवलं होतं की काहीही झालं तरी मागे बघायचं नाही. तो गाडीवर बसून चावी फिरवणार, तितक्यात त्याच नदीच्या पात्रातून त्याच्या अगदी पाठीमागून तोच ओळखीचा बारीक आणि अमानुष आवाज आला. मी येऊ? ही 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 ही. भावाच्या पाठीवर काटा आला, पण त्यानं मागे न बघता गाडी सुसाट वेगानं घराच्या दिशेनं पळवली. सुधीर आता घरी पूर्णपणे बरा झाला होता आणि त्याच्या अंगातली ती सुरेखा नावाची शक्ती कायमची निघून गेली होती. या घटनेला आता काही महिने निघून गेले होते. त्या नदीच्या पुलापाशी आता सगळं काही शांत असल्यासारखं वाटत होतं. एक दिवस दुपारची वेळ होती. नदीच्या त्याच पुलाच्या खाली शांत संथ वाहणाऱ्या पाण्यात एक नवीन माणूस हातामध्ये गळ घेऊन मासे पकडत बसला होता. दुपारची वेळ असल्यामुळे तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं.
फक्त वाऱ्याचा आणि पाण्याचा आवाज येत होता. तो माणूस मासे पकडण्यात पूर्णपणे मग्न झाला होता. तितक्यात त्याच्या मागच्या दाट झाडीझुडपातून झाडं हलल्याचा आवाज आला. सळसळ, सळसळ. त्या माणसानं दचकून मागे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तो पुन्हा वळला आणि मासे पकडू लागला. आणि अचानक त्याच्या अगदी कानाच्या मागे कोणाच्या तरी थंड आणि कुजलेल्या श्वासासह तोच 20 वर्षापूर्वीचा शापित आवाज पुन्हा घुमला. मी पण येऊ का? तर मित्रांनो, हा होता आजचा खरोखर घडलेला भयानक अनुभव. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आलेले असे अनुभव चॅनेलवर शेअर करायचे असतील, तर खाली दिलेल्या ईमेलवर नक्की पाठवा. आजची ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रात्री एकटे असाल तर जपून राहा, कारण सावल्या कधीही पाठलाग करू शकतात. धन्यवाद.